नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर। आज आपण भूगोल या विषयाअंतर्गत भाग 13 मध्ये संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, सुवर्णदुर्ग किल्ला कुठे आहे? सुवर्णदुर्ग किल्ला हा आहे रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यामध्ये हर्णे येथे, म्हणून पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल। पुढे, रायरेश्वर शिखराची उंची डॅश मीटर आहे? रायरेश्वर शिखर जो की पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे, त्याची उंची आहे 1373 मीटर। पुढे, डॅश हे भारतातील कर्नाटकातील सर्वोच्च शिखर आहे? कर्नाटकातील सर्वोच्च शिखर त्याचं नाव आहे मुल्लय्यनगिरी। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल। मित्रांनो, हा कर्नाटकातील चिकमंगळूर जिल्ह्यात असून कर्नाटकातील सर्वोच्च शिखर आहे। पुढे, संकलित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान डॅश या जिल्ह्यात आहे? जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प तो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल। मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर जिल्ह्यात हा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे। फ्रान्सच्या सहकार्याने हा विकसित केला जात आहे। पुढे, प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून जाणार आहे? जो शक्तिपीठ महामार्ग आहे तो एकूण 13 जिल्ह्यातून जाणार आहे। तर मित्रांनो, हा शक्तिपीठ महामार्ग जो आहे तो वर्धा ते सिंधुदुर्ग अर्थात वर्धा येथे पवनार या ठिकाणातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रादेवी ठिकाणापर्यंत असे एकूण 13 जिल्हे या अंतरामध्ये येतात। पुढे, चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कुठे आहे? चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र आहे कचनेर या गावातील। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल। छत्रपती संभाजीनगरातील पैठण तालुक्यातील कचनेर या गावात जैन तीर्थक्षेत्र आहे चिंतामणी पार्श्वनाथ भगवान। पुढे, डॅश हे अंदमान बेटावरील सर्वात मोठे शिखर आहे? अंदमान बेट त्यामध्ये जे सर्वोच्च शिखर आहे त्याचं नाव आहे सॅडल पीक। त्याची उंची समुद्रसपाटीपासून 732 मीटर आहे आणि मित्रांनो, हे अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील सर्वोच्च शिखर मानले जाते। पुढे, अलिबाग रायगड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या शेतमालाला GI टॅग मिळाला आहे? तर मित्रांनो, ज्याला GI टॅग मिळाला आहे अलीकडे ते आहे पांढरा कांदा। या कांद्याला विशिष्ट गोड चव असते आणि सल्फरचे प्रमाण कमी असल्याने हा कांदा कापताना डोळ्यातून पाणी येत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 पांढरा कांदा हा आपला योग्य उत्तर होईल। पुढे, भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणता आहे? राष्ट्रीय महामार्ग सर्वाधिक लांबीचा तो आहे श्रीनगर ते कन्याकुमारी अर्थात नॅशनल हायवे 44 जो की सर्वात लांबीचा महामार्ग आहे। मित्रांनो, अलीकडेच भारत सरकारने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक हे बदललेले आहे, अपडेटेड केलेले आहेत। त्यामध्ये श्रीनगर ते कन्याकुमारी जे की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 आहे तो सर्वाधिक लांबीचा आहे। पुढे, भारतातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प निर्माण करण्यासाठी कोणत्या 2 अभयारण्याचे विलिनीकरण केले जात आहे? तर सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प ज्यात 2 व्याघ्र प्रकल्पाचे विलिनीकरण करण्यात येत आहे, एकत्रीकरण करण्यात येत आहे, तर ते आहे नोरादेही अभयारण्य आणि राणी दुर्गावती अभयारण्य। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल। मित्रांनो, हे दोन्ही अभयारण्य जे आहे ते मध्य प्रदेश या राज्यातील आहे। जो की नोरादेही अभयारण्य आहे तो सागर जिल्ह्यातील आहे आणि राणी दुर्गावती अभयारण्य तो दमोह या जिल्ह्यामधील आहे। पुढे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणता आहे? औष्णिक विद्युत प्रकल्प सर्वाधिक मोठा तर तो आहे पर्याय क्रमांक 3 चंद्रपूर औष्णिक ऊर्जा संयंत्र अर्थात चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे वीज निर्मिती केंद्र आहे। पुढे,
खालीलपैकी कोणते ठिकाण हे महाराष्ट्रातील ताम्रपाषाण युगाशी संबंधित आहे? मित्रांनो, ताम्रपाषाण म्हणजे मानवी इतिहासातील असा काळ जेव्हा मनुष्य दगडाच्या हत्यारासोबत तांब्याचा वापर करू लागला, तो ताम्रपाषाण काळ. महाराष्ट्रातील जे ठिकाण आहे तो आहे दायमाबाद आणि इनामगाव. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे दोन्ही बरोबर होणार आहे. कारण दायमाबाद हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवरा नदीकाठी वसलेले आहेत आणि इनामगाव हे जे आहे ते पुणे येथे आहे. जॉर्वे संस्कृतीचे तेथे पुरावे सापडलेले आहेत इनामगाव येथे. मित्रांनो, इथे मांडा का नसणार आहे? कारण मांडा हे जम्मू आणि काश्मीर या मधील ठिकाण आहे जो हडप्पा संस्कृतीशी संबंधित आहे. हडप्पा ठिकाणाचे सर्वात उत्तरेकडील टोक. पुढे डॅश हे निलगिरी पर्वतातील सर्वात उंच पर्वत आहे. निलगिरी पर्वतातील सर्वात उंच पर्वत तर तो आहे दोडा बेट्टा. त्याची उंची 2637 मीटर आहे. आणि मित्रांनो, हे शिखर तामिळनाडू राज्यातील निलगिरी जिल्ह्यामध्ये आहे. पुढे खालीलपैकी कोणते राज्य ईशान्य भारतातील 7 भगिनी अर्थात 7 सिस्टर्स राज्यांचा सदस्य नाही? तर मित्रांनो, जे 7 सिस्टर्स आहेत 7 भगिनी हा शब्द प्रामुख्याने ईशान्य भारतातील एकमेकांवर अवलंबून असलेल्या 7 राज्यांसाठी वापरला जातो, ज्यामध्ये येतो आसाम, त्रिपुरा, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोरम. तर हे 7 राज्ये आहेत. तर त्यामध्ये जो सिक्कीम आहे हा राज्य होणार नाही 7 सिस्टर्स हा सदस्याचा भाग. म्हणून पर्याय क्रमांक 2 सिक्कीम हा सदस्य नाही. पुढे रणजित सागर धरण डॅश नदीवर आहे. रणजित सागर धरण तर तो आहे रवी या नदीवर. मित्रांनो, हे धरण रवी नदीवर पंजाब आणि जम्मू काश्मीर राज्यांच्या सीमेवर बांधलेले आहे. हे पंजाब राज्यातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प असून त्याचे नाव महाराजा रणजित सिंग यांच्या सन्मानार्थ ते ठेवण्यात आलेलं आहे. पुढे खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला मिळत नाही? म्हणजेच ती पश्चिम वाहिनी नदी नाही. तर मित्रांनो, इथे तुंगभद्रा ही तर कर्नाटक आणि तेलंगणामधून वाहते आणि कृष्णा नदीची उपनदी आहे. बंगालच्या उपसागरात मिळते, म्हणजे ही पूर्ववाहिनी नदी आहे. नर्मदा नदी ही तर अमरकंटक येथे उगम पावते मध्य प्रदेशात आणि अरबी समुद्रात मिळते. आपल्याला अरबी समुद्रात मिळत नसणारी नदी ओळखायची आहे, म्हणून नर्मदा नसणार आहे. मांडोवी नदी कर्नाटक आणि पुढे अरबी समुद्रात ते मिळते, म्हणून मांडोवी हे देखील नसणार आहे. साबरमती ही तर अरवली पर्वतात उगम पावते आणि नंतर अरबी समुद्रात खंबातचे आखातमध्ये ते अरबी समुद्राला मिळते, म्हणून हाही नसणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 तुंगभद्रा ही नदी अरबी समुद्राला मिळत नाही. पुढे खालीलपैकी कोणता अलकनंदा आणि भागीरथीचे संगम आहे? अलकनंदा आणि भागीरथी नदीचे संगम तर ते आहे देवप्रयाग. प्रयाग म्हणजेच 2 नद्यांचा संगम. उत्तराखंड राज्यातील एक तीर्थक्षेत्र आहे देवप्रयाग. तेथे अलकनंदा आणि भागीरथी नदीचे संगम आहे. पुढे कोणते राज्य भारतीय राज्य 5 नद्यांची भूमी म्हणून ओळखले जाते? 5 नद्यांची भूमी तर ते आहे पंजाब. कारण मित्रांनो, पंजाब या नावामध्येच हा पाठ दडलेला आहे. कारण पंजाब या शब्दाची रचनाच तशी आहे. फारसी शब्द आहे हा पंजाब. प म्हणजे 5 आणि आब अर्थात पाणी किंवा नदी, ज्याचा अर्थ होतो 5 नद्यांची भूमी. कोणकोणत्या मित्रांनो ते 5 नद्या? तर झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज अशा 5 नद्या या पंजाब राज्यातून वाहतात. पुढे खालील नद्यांची दक्षिणेकडून उत्तरेकडे व्यवस्था करा. दक्षिणेकडून उत्तरेकडे तर मित्रांनो, इथे सर्वप्रथम येईल कावेरी नदी, जे की सर्वात दक्षिणेकडील नदी आहे.
कर्नाटक आणि तामिळनाडूवरून ते वाहते. नंतर येईल कृष्णा नदी, जी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते. मग त्याच्यावरती आहे गोदावरी नदी, कृष्णा नदीच्या उत्तरेला आहे. आणि शेवटी आहे महानदी. अशा प्रकारे ABCD हाच आपला योग्य क्रम राहील, दक्षिणेकडून उत्तरेकडे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल. पुढे, खालीलपैकी कोणता स्थानिक वारा आंबा पिकविण्यास मदत करतो? तर तो स्थानिक वाऱ्याचं नाव आहे मँगो शॉवर. मान्सून सुरू होण्यापूर्वी जो पाऊस पडतो त्यास मँगो शॉवर असे म्हणतात. कारण मित्रांनो, इथे लू वारे जो आहे तो उत्तर भारतात वाहतात आणि ब्लॉसम शॉवर जो आहे तो फुलांना बहर येण्यासाठी मदत करतात. अर्थात केरळ आणि कर्नाटक या 2 राज्यामध्ये हा ब्लॉसम शॉवर असतो. म्हणून आपला मँगो शॉवर हाच उत्तर योग्य राहणार आहे. पुढे, वर्षामध्ये वाऱ्याची हंगामी दिशा उलट होणे याला काय म्हणून ओळखले जाते? तर मित्रांनो, याला म्हटलं जातं मान्सून. कारण मान्सूनची मुख्य व्याख्याच ही आहे की जे वारे ऋतूनुसार आपली दिशा 180 अंशामध्ये बदलतात, म्हणजेच आपली दिशा उलटपणे बदलतात, ते असतात मान्सून. पुढे, काळी मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त नाही? काळी मृदा अर्थात रेगूर मृदा, तर ती भुईमूग या पिकासाठी उपयुक्त नाही. कारण काळी मृदा ही कापूस, ऊस आणि गहू यासाठी उपयुक्त आहे. कारण काळी मृदेत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. तर मित्रांनो, भुईमुगाच्या शेंगा हे जमिनीच्या आत तयार होतात. त्यासाठी पाण्याचा निचरा होण्यासाठी जी मृदा आवश्यक असते ती वाळू मिश्रित मृदा असते. म्हणून काळी मृदा ही भुईमूग याला उपयुक्त नसणार. म्हणून भुईमूग हाच आपला योग्य उत्तर होईल. पुढे, जांभी माती कशाने समृद्ध असते? जांभी माती अर्थात आयरन ऑक्साईड, गंज, तर त्याला मराठीमध्ये म्हणतात लोह. तर लोह याने जांभी माती समृद्ध असते, जे की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यामध्ये ही जांभी माती आढळते. पुढे, मातीच्या अभ्यासाला डॅश म्हणतात? तर मृदेचा जो अभ्यास आहे त्याला म्हटलं जातं पॅडोलॉजी. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल. मातीचे विविध प्रकार, त्याचे गुणधर्म आणि यांचा शास्त्रीय अभ्यास पॅडोलॉजीमध्ये केला जातो. पुढे, प्रयागराज हल्दिया जलमार्गाला डॅश क्रमांक म्हणूनही ओळखला जातो? तर हा भारताचा सर्वात मोठा जलमार्ग आहे मित्रांनो, प्रयागराज आणि हल्दिया जलमार्ग. 1620 किलोमीटरचा गंगा नदीवर, ज्यामध्ये भागीरथी आणि हुबळी नदी हे देखील त्याचा पार्ट इथे येतो. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल अशा 4 राज्यामध्ये हा जलमार्ग जातो. म्हणजेच हा आहे राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 1. पुढे, महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील डॅश या किनारपट्टीवरील गावाला देशामध्ये तेथील समुद्री कासवांच्या संगोपन प्रकल्पामुळे मोठी महती प्राप्त झालेली आहे? तर तो गाव आहे आंजर्ले. कारण मित्रांनो, रत्नागिरीच्या किनारपट्टीवरील ऑलिव्ह रिडले जातीची समुद्री कासवे अंडी घालण्यासाठी तिथे येतात आणि त्याचा हा प्रकल्प तिथे राबविलेला आहे. त्याची मोठी इथे महती प्राप्त झालेली आहे आंजर्ले या किनारपट्टीवर. पुढे, भारतातील सर्वात उंच रेल्वे स्टेशन डॅश या राज्यात आहे? उंच रेल्वे स्टेशन, तर तो आहे पश्चिम बंगाल. आणि मित्रांनो, त्या रेल्वे स्टेशनचं नाव आहे घूम रेल्वे स्टेशन. दार्जिलिंग जिल्ह्यात आहे तो. पुढे, मेट्रो रेल्वेचे विभागाचे मुख्यालय डॅश येथे आहे? मेट्रो रेल्वे विभाग, जो की झोन क्रमांक 17 या नावाने ओळखला जातो. भारतीय रेल्वेचा एक झोन आहे, तो विभाग आहे. तर मित्रांनो, मेट्रो रेल्वेचे मुख्यालय आहे कोलकाता येथे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल. पुढे, रेल्वेची इंटिग्रल कोच फॅक्टरी
ICF खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो, इंटिग्रल कोच फॅक्टरी, ज्यामध्ये ही तीच कोच फॅक्टरी आहे ज्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेस तयार करण्यात येते. तर ही आहे पर्याय क्रमांक 2 पेरांबूर येथे. तामिळनाडू राज्यातील चेन्नईमधील पेरांबूर येथे हे ठिकाण आहे. तर मित्रांनो, शेवटचा प्रश्न, कोणत्या भारतीय बंदरावर चक्रीवादळांचा प्रभाव सर्वाधिक असतो? चक्रीवादळ, सायक्लोन जिथे सर्वाधिक असतो प्रमाण, ते भारतीय बंदर. तर त्या भारतीय बंदराचं नाव आहे पारादीप बंदर. हे ओडिशामधील प्रसिद्ध बंदर आहे. पारादीप, जगतसिंगपूर जिल्ह्यामध्ये हा पारादीप बंदर आहे. आणि मित्रांनो, बंगालच्या उपसागरात निर्माण होणारा जो चक्रीवादळाच्या मार्गावर हे पारादीप बंदर आहे, म्हणून तेथे चक्रीवादळांचा प्रभाव नेहमी सर्वाधिक असतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण भूगोल या विषयावरील 30 महत्त्वाचे प्रश्न बघितले. त्यामागची आपण माहिती जाणून घेतली, जे की भविष्यात परीक्षेत तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.